नमस्कार. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची भाजी, वांग्याची. सगळा मसाला मी ताटामध्ये जोडून घेतला. खोबरं, धने, लवंग, मिरे, थोडेसे दगडफूल, खोबरं किसून घेतलं, 8-9 मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, थोडीशी चणा डाळ. थोडेसे मिरच्याला थोडं कट करून घ्यायचं, म्हणजे मिरची तेलामध्ये उडत नाही. तशी जर मिरची सगळं टाकली तर तेलामध्ये तव्यावर ती राहणारच नाही, चटचट सगळीकडे उडून जाते. हे बघा, मी उभे कापून घेतले वांगे 5-6. एक एक करून सगळे मसाले आपण भाजून घेऊ. खोबरं किसून घेतलं मी, म्हणजे छान असं कुरकुरीत भाजलं जातं. ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवर मस्त असं भाजून द्यायचं, जास्त जळू द्यायचं नाही. हे बघा किती छान कलर आला. थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत होतं ते, आणि मसाल्यामध्ये खोबरं राहत पण नाही, म्हणजे एकजीव होऊन जातं सगळं. प्रत्येक भाजणीला थोडं थोडं तेल टाकायचं. आता आपण धने, लवंग, मिरे आणि दगडफूल भाजून घेऊ छानपैकी. कमी गॅसवरच भाजायचं, म्हणजे जळत नाही मसाला. आणि ताज्या मसाल्याची भाजी तुम्ही बनवा एकदा आणि बघा कशी टेस्ट लागते. त्यामध्ये कोणताही लाल तिखटचा मसाला टाकायचा नाही. आपण तरी येण्यासाठी भाजीला लाल तिखट टाकतो, पण याला नाही टाकायचं. बघा तुम्ही एक वेळेस ही भाजी, अशी भाजी करून. एकदम सोपी पद्धत आणि खायला तर नंबर 1. बघा, असं मिरचीला तेल टाकलं तर मिरची अजिबात उडत नाही. थोडीशी कट करून घ्यायची, बाकी काहीच नाही, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते. खूप सोपी आहे काळी भाजी मसाल्याची. थोडीशी शेंगदाणे, थोडीशी चणा डाळ, मस्त अशी लाल, मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची कमी गॅसवर. किती छान कलर आला बघा. फक्त एवढंच आहे की आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण ही जोडून मसाल्याची भाजी तुम्ही एकदम सगळी टेस्ट वेगळीच लागते. आता हा कांदा पण असा कमी, म्हणजे भाजलेलाच असतो, पण मग असा थोडंसं तेल टाकून परत परतून घ्यायचा. कांद्यामुळे टेस्ट वेगळीच लागते भाजीची. भाजी दिसण्यावर नाही, पण चवीला पण लागली पाहिजे. आपण म्हणतो लाल तिखटच्या ऐवजी अशी भाजी एक वेळेस करून बघा.
आता फक्त वांगे आपण तेला मिठात परतून घ्यायचे. तोपर्यंत आपण मसाला मिक्सरमधून काढून घेऊ. बघा हे पाण्यामध्ये मी ठेवले होते, मग काळे पडत नाही ते. तेल टाकायचं आणि हळद टाकायची. हळद ही खूप गरजेची आहे, कारण हळदीमुळं खूप छान कलर येतो काळ्या भाजीला. वांगे ह्यामध्ये टाकून द्यायचे. त्याला पाणी टाकायचं नाही, फक्त हळद, मीठ आणि तेल या तिन्हीमध्ये वाफेवर वांगे मस्त शिजून जातात. बघा किती छान कलर आला आता वांग्याला. आता थोडंसं मीठ टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. कमी गॅसवर बघा मस्त वाफेवर होऊन गेले. आणि वाफेवर वांगे झाले की तेल जसेच तसं खाली राहून पण जातं. हे बघा मसाला काढला मी आता मिक्सरमधून. यामध्ये ती वांगे झालेले आपण काढून घेऊ. आता यामध्ये तेल जसेचे तसं आहे. त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट वेगळीच बनवली होती, ती पहिले परतून घ्यायची. ही कांद्याची पेस्ट, फक्त कांद्याची पेस्ट आहे. ही चांगली ह्या तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे भाजीला कलर एकदम नंबर 1 कलर येतो. बाकीचा मसाला मी ताटामध्ये काढलेला आहे आणि फक्त कांद्याची पेस्ट मी वेगळी परतली. दुसरा मसाला परतायची गरज नाही आपल्याला. आता हे वांगे आणि हा मसाला आपण असं एकजीव करून घेऊ आणि ह्याला वरतून पाणी टाकू. पाणी गरम करून टाकायचं, पाणी थंडच टाकायचं नाही. थंड जर पाणी टाकलं तर भाजीची चव वेगळीच होऊन जाते. त्यामुळे पाणी पहिले गरम करून घ्यायचं. आणि बघा आता ही भाजीची टेस्ट तर नंबर 1च. कोणतीही भाजी असू द्या, काळी भाजी, त्याला गरम पाणी करायचं आणि पहिले कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आणि मगच दुसरा मसाला टाकायचा. बस त्याला थोडीशी उकळी आली की झालं. झाली आपली भाजी तयार. कशी वाटली तुम्हाला? किती सोपी आणि किती एकदम घरच्या मसाल्याची आणि कमी पण साहित्यात आणि कमी पण मसाल्यात. जास्त मसाला सहन पण होत नाही. आणि बघा बाजरीची भाकरी, कांदा आणि काळे वांग्याची भाजी. कशी वाटली तुम्हाला भाजी वांग्याची? मला नक्की कमेंटमध्ये सांगा.